पिठलं बनवण्यासाठी इथे मी अर्धा मेजरिंग कप डाळीचं पीठ घेतलं आहे. 10 लसूण पाकळ्या, इथे मी लसूण ठेचून घेतला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर व 6 हिरव्या मिरच्या. आता आपण अगोदर ह्या बेसनामध्ये हळद, मीठ टाकू व पाणी टाकून हे व्यवस्थित हलवून घेऊ. आपण जेवढं पीठ घेतलं आहे त्याच्या 5 पट जास्त आपल्याला पाणी घ्यायचं. समजा 1 वाटी जर आपण पीठ घेतलं तर त्यासाठी आपण 5 वाट्या पाणी टाकायचं आहे. तर इथे मी अर्धा मेजरिंग कप पीठ घेतला आहे, तर त्या मेजरिंग कपनेच 5 मेजरिंग कप आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे. तर अगोदर मी पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेते. अगोदरच आपण जर जास्त पाणी टाकलं तर त्या पिठाच्या गठुळ्या होऊ शकतात, म्हणून मी अगोदर थोडं थोडं करून पाणी यामध्ये टाकून घेते. यामध्ये परत थोडंसं अजून पाणी टाकून घेते. आता आपलं व्यवस्थित पीठ मिक्स झालं आहे. आता आपण करूया फोडणी. इथे मी कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये टाकूया 1 चमचा तेल. तेल तापलं की त्यामध्ये टाकून घेऊ अर्धा चमचा जिरं, ठेचलेला लसूण. आपल्याला लसूण थोडासा परतून द्यायचा आहे, त्याचा गुलाबी रंग होईपर्यंत. त्यामध्ये टाकून घेऊया आपण हिरवी मिरची. हिरवी मिरची व लसूण थोडा तळून दिला की त्याने छान चव लागते. तर यामध्ये टाकूया आपण बेसन. आपल्याला बेसन टाकल्या टाकल्या हे सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपल्या पिठल्याची गठुळी होणार नाही. तर यामध्ये परत टाकून घेते पाणी. आपल्याला उलटणी बिलकुल थांबून द्यायची नाही आहे, सारखं हलवत राहायचं आहे. या पिठल्याबरोबर ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, गव्हाची पोळी किंवा तांदळाची भाकर ही खायला छान लागते. याच्यासोबत निस्ता कांदा किंवा पापड चटणी जरी केली तरी छान लागते. यात टाकून घेऊया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर. आता टाकून घेऊया तूप. तूप नसलं तेल टाकलं तरीही चालेल. इथे आपलं हे पिठलं तयार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.